प्रमाणपत्रांबरोबरच आता आई मनोरमा खेडकर हिची पार्श्वभूमी सुद्धा उघडकीस आली आहे। मुळशी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना धमकावून त्यांच्या जागा बळकावल्या प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा नोंदवण्यात आलाय। मनोरमा खेडकर यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। पुण्यातल्या बिब्बेवाडी चौकामध्ये शेतकऱ्यांनी यावेळी आंदोलन केलं। हा निषेध आंदोलनाचा उपक्रम राबवण्यात आलेला होता। अशा पद्धतीची आरेरावी होऊ नये यासाठी हे आंदोलन निषेध आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांना धमकावून जागा बळकावल्याचा आरोप होता। यावेळेला हातामध्ये बंदूक सुद्धा घेण्यात आली होती आणि शेतकऱ्यांच्या मागण्या यावेळेला जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमची प्रतिनिधी प्रतीक्षा पारखीने। आज पूजा खेडकर हिच्या आईने मनोरमाने मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना धमकावून त्यांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला। तो कुलदीप पानसरे आपल्या बरोबर आहे, पासलकर आपल्या बरोबर आहे। काय म्हणणं आहे तुमचं? आज तुम्ही आंदोलन करत आहात, काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं एवढंच आहे, या गोष्टीवरती चौकशी व्हावी आणि याच्यावरती पूर्ण आमच्याकडे सगळे पुरावे असताना आम्ही सगळे पुरावे दिलेले असताना आम्ही वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत। हे सगळं आमचं हे असताना आमच्यावर अजूनही प्रशासन आमच्या बाजूने उभं राहत नाही आणि पाहिजे ती दखल घेत नाही असं आमचं म्हणणं आहे। आणि आम्ही एवढं सांगतो की अजून धरण आमच्या जे जमिनी धरणात गेल्या, पानशेत वळसगाव धरणात आमचे जमिनी जाऊन जे हे झालेले त्याचा अजूनही पुरेपूर आम्हाला हे नाही मिळालेलं नाहीये। खरं तर पोलिसांनी काल मनोरमा यांना 10 दिवसाच्या कार्यदाखवा नोटीस बजावलेली आहे। जो परवाना शस्त्राचा त्यांना दिला होता ते शस्त्र त्याचा गैरवापर करण्यात आलेला आहे, याच्यासाठी कार्यदाखवा नोटीस बजावली आहे। खरं तर साहेब तुम्ही आहात या सगळ्या गोष्टींमध्ये, तुमच्या पण जमिनीवर त्यांनी हस्तगत करण्याचा प्रयत्न केला, काय म्हणणं आहे? ही घटना जी आहे ती 10 महिन्यापूर्वीची आहे। ओढ पोलीस स्टेशनच्या संबंधित अधिकाऱ्यांनी प्रकरण दाबलं। आता सोशल मीडियाने पूर्ण देशभर गेल्यानंतर तो व्हिडिओ सगळीकडे प्रसिद्ध झाल्यावर सुद्धा पोलीस नोटीस देणं हे चुकीचं आहे। त्यांनी सर्वप्रथम ते रिव्हॉल्वर जप्त करायला पाहिजे आणि त्यांनी धमकी दिली त्याला अटक करायला पाहिजे। नक्कीच। तर मनोरमा खेडकर यांना ज्या प्रकारे नोटीस बजावण्यात आलेली आहे ती निश्चित नोटीस न बजावता तिच्यावर कारवाई करण्यात यावी याच्यासाठी कोंढे आणि पासलकर कुटुंबियांकडून पुण्यातील बिब्बेवाडी चौकात आंदोलन करण्यात आलेलं आहे। पुण्यात प्रतीक्षा पारखी, NDTV मराठी।